नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण होळी स्पेशल पुरणाच्या पोळीची रेसिपी बघणार आहोत। अगदी गुबगुबीत आणि मौसूत आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे आणि काही टिप्स तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे। त्या नक्की आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर इथे मी अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ अशी 2 ते 3 पाणी मी इथे धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यानंतर मी एका कुकरमध्ये ही डाळ काढून घेत आहे। डाळमध्ये थोडीशी हळद देखील घालायची आहे आणि जर का तुमची डाळ ही शिजत नसेल तर थोडीशी चिमूटभर खायचा सोडा आणि थोडंसं तेल देखील घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या आपण या काढून घ्यायच्या आहेत। आता एकीकडे आपण कणिक मळून घेणार आहोत। जर तुमच्याकडे व्यवस्थित लोकवण गहू नसेल तर तुम्ही इथे अर्धा कप मैदा, अर्धा कप गव्हाचं पीठ देखील वापर करू शकता। तर इथे मी तुम्हाला त्याच पद्धतीने रेसिपी दाखवत आहे। अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मी इथे मैदा घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसं चिमूटभर असं मीठ त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आता थोडं पाणी घालून आपण याचा असा सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम कडक म्हणजेच घट्ट पण नको आणि एकदम सैलही नको, मीडियम असा आपल्याला इथे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडा पाण्याचा हात लावत आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर हाताची मूठ वाढून मगच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळायचं आहे। जेवढा तुम्ही त्या पिठावरती प्रेशर द्याल तेवढं तुमचं ही कणिक व्यवस्थित अशी मळली जाईल। तर या पद्धतीने आपण हे पीठ असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पुरणाची कणिक ही व्यवस्थित अशी मुरायला मदत होईल म्हणून। आता यामध्ये मी थोडंसं तेल देखील घालणार आहे कणिकमध्ये जेणेकरून आपण ती मुरायला ठेवू तेव्हा व्यवस्थित अशी मुरली जायला पाहिजे म्हणून। तर त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून व्यवस्थित असं आपल्याला एक कणिकला अजून प्रेशर देऊन अशी मळून घ्यायची आहे आणि मग एक छोटासा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक स्वच्छ कपडा किंवा एक पातेली किंवा एक बाऊल असं तुम्ही यावरती झाकून द्यायचं आहे आणि जोपर्यंत तुमचं पुरण तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही ही कणिक मुरायला ठेवायची आहे। तर इथे आपली डाळ ही व्यवस्थित अशी मौसूत शिजलेली आहे। आता ही डाळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं पाणी पण व्यवस्थित असं नितळून जाईल आणि डाळ ही आपल्याला व्यवस्थित अशी पुरणासाठी मिळेल म्हणून। तर डाळ आपण एका साईडला काढून घेतलेली आहे एका चाळणीमध्ये आणि ती डाळ आपण एका कढईमध्ये देखील काढून घेतलेली आहे। चणा डाळ नितळून झाल्यानंतर जे पाणी उरलेलं आहे त्याची आपण कटाच्या आमटीसाठी वापर करायचा आहे। तर आता एका कढईमध्ये आपण जी डाळ काढलेली होती ती गॅसवर चढवून घेतलेली आहे। आता आपण ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये जेवढी डाळ होती तेवढाच गूळ घ्यायचा आहे। तर इथे मी चिरलेला गूळ घेतलेला आहे। तर तुम्ही या जागी साखरेचा देखील वापर करू शकता। तुम्हाला किती गोड किंवा किती फिका हवा आहे या हिशोबाने तुम्ही पुरणपोळी बनवाल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने साखर ही ॲड करायची आहे किंवा गूळ हा ॲड करायचा आहे। तर गूळ निवडताना इथे आपल्याला थोडासा चिकट असा गूळ निवडायचा आहे। डायरेक्ट त्यामध्ये थोडासा म्हणजे असं कन्सिस्टन्सी नसेल असा गूळ निवडायचा नाही आहे, कारण आपलं पुरण हे व्यवस्थित असं मौसूत बनेल असंच आपल्याला इथे गूळ निवडायचा आहे। तर इथे आपण हे पुरण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर घालायची आहे आणि पुरण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। पुरण हे एकसारखं परतत राहायचं आहे, कारण जर का तुम्ही थोडासाही चमचा साईडला ठेवला तर तुमचं पुरण हे खाली तळाशी चटकण्याची शक्यता असते। तर तुमचं इथे पुरण हे तयार झालेलं आहे तर तुम्ही कसं ओळखायचं तर चमचा तुम्ही हा तुमच्याकडे जोही चमचा असेल तो तुम्ही असा उभा ठेवायचा आहे, त्यामध्ये जर तो का स्थिर राहिला तर तुमचं पुरण इथे हे तयार झालेलं आहे समजायचं आहे। तर एका चाळणीमध्ये आपण हे पुरण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं कोमट असतानाच आपल्याला किंवा गरम असतानाच जर तुम्हाला शक्य असेल तर हे पुरण असं गाळून घ्यायचं आहे। चाळणीच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता त्यामध्ये चांगल्यापैकी वाफा देखील निघत आहेत। तर असं तुम्ही यामध्ये पुरण हे गाळून घ्यायचं आहे। बघू शकता आपण सुंदर असं पुरण हे गाळलं जात आहे, कारण जर थंड झालं तर आपल्याला थोडंसं जास्त मेहनत घ्यायला लागते पुरण गाळण्यासाठी। तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा जर तुम्ही पुरण बनवत असाल तर, की तुम्ही कोमट असताना किंवा गरम असतानाच हे पुरण असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। आता इथे आपण हे पुरण गाळून घेतलेलं आहे। एकीकडे आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते देखील आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याचा आपण एक छोटासा गोळा तयार करून घेणार आहोत पुरणाच्या पोळीसाठी। तर इथे आपण 2 पद्धतीने पुरणाच्या पाऱ्या तयार करणार आहोत, एक लाटून आणि एक हाताच्या सहाय्याने। तर तुम्ही हाताने देखील ही पारी बनवू शकता आणि लाटून देखील ही पारी तयार करू शकता।
तर इथे आपण पुरण देखील असं दाबून मस्तपैकी असं भरून मग पुरणपोळी तयार करणार आहोत. तर नक्की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा, मला नक्की फीडबॅक कळवा आणि तुम्हाला कशी वाटली माझी ही पुरणपोळीची रेसिपी ते नक्की मला सांगा. तर इथे आपण हाताच्या सहाय्याने 2 अंगठ्याच्या सहाय्याने अशी पारी तयार करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण एक छोटासा बॉलसारखा असा आपण पुरणाचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि तो त्या पारीमध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं त्यावर प्रेशर देत देत आपण ते पीठ वरती करणार आहोत आणि पुरण हे आपण आतमध्ये असं प्रेस करणार आहोत आणि मग त्याचा आपण असा व्यवस्थित असा जसा आपण आलूचा पराठा आपण इथे भरत असतो तसा इथे आपण हा पिठाचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे पुरणाचा. तर या पद्धतीने आपण त्यातलं एक्स्ट्राचं जे वरचं पीठ होतं ते देखील काढायचं नाही आहे, हे तिथेच ॲडजस्ट करून द्यायचं आहे. जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ते देखील काढू शकता. आता त्या पारीला आपण पीठ लावल्यानंतर असं दोघा हातांमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पुरण आतमध्ये आहे ते व्यवस्थित सगळीकडे असं पसरून जाईल म्हणून. तर हळूहळू आपण हे पुरण व्यवस्थित असं पसरायला पाहिजे म्हणून हळूहळू ही पुरणपोळी अशी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं वाटेल की बाबा आपली पुरणपोळी ही फाटेल म्हणून, तर बिंदास राहायचं आहे. अगदी व्यवस्थित अशी सुंदर आपली ही गुबगुबीत आणि फुल टू अशी पुरण भरलेली पुरणपोळी इथे तयार होईल. माझा किचन ओटा खूपच लहान असल्यामुळे मी पूर्ण डीपली व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवू शकत नाही, म्हणून छोटे छोटे पार्ट्समध्ये मी तुम्हाला इथे हा व्हिडिओ मी दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पुरणाची पोळी ही लाटून घ्यायची आहे आणि मस्तपैकी तुपाने ही आपण ही पुरणपोळी शेकून घ्यायची आहे. जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता. तर इथे आपण तूप हे अगोदरच थोडंसं जो पहिला भाग होता त्यावरती टाकून घेणार आहोत, अर्धा चमचा तरी, आणि मग ही पुरणपोळी परतायची आहे. तर बघू शकता आपण मी या पद्धतीने पुरणपोळी करत आहे. तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला फीडबॅक द्यायला देखील विसरू नका. तर इथे आपण पुरण जर तुमचं पातळ झालं असेल तर यामध्ये चुना वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे. सरळ सरळ तुम्ही चणा डाळीचं जे आपण बेसन पीठ असतं ते थोडंसं भाजायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही ते टाकायचं आहे ज्या पुरण आपण आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण मेन म्हणजे त्यातलं पाणी अगोदरच असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मगच पुरण तयार करायला घ्यायचं आहे. आणि गूळ देखील व्यवस्थित असं मापानेच घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला जर जास्तच गोड हवं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. फक्त त्याला तुम्हाला व्यवस्थित असा आटवायचा आहे त्या कढईमध्ये. आता इथे आपण लाटून देखील पारी बनवलेली आहे, ही लाटलेलीच पारी आहे आणि त्यामध्ये आपण सेम त्याच साईजचा आपण इथे पुरणाचा गोळा देखील घेतलेला आहे. तर तो गोळा व्यवस्थित मी त्यामध्ये ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि थोडंसं त्यावरचं पीठ देखील मी साईडला केलेलं आहे. तर इथे व्यवस्थित आपण हे पुरणाची जी पारी आपण पुरण भरून तयार केलेलं आहे ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण इथे ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही एकसारखी लाटू शकता, पण व्यवस्थित पीठ हे अगोदर लावून घ्यायचं आहे आणि मग लाटायची आहे. तर सुंदर आपल्या इथे ह्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात. जर का तुम्हाला मैदा न घालता पुरणपोळी तयार करायची आहे तर तुम्ही बाजारात मार्केटमध्ये जो लोकवन गहू मिळतो तो आणायचा आहे आणि तो दळून मग त्याच्या पुरणपोळ्या ह्या तयार करायच्या आहेत, जर तुम्हाला मैदा नसेल वापरायचा तर. आणि नाहीतर तुम्ही डायरेक्ट मैद्याच्या देखील पुरणपोळ्या तयार करू शकता आणि डायरेक्ट गव्हाच्या पिठापासून देखील पुरणपोळी तयार करू शकता, किंवा असं दोघं पीठ असं आपण मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून देखील पुरणपोळी इथे तयार करू शकतो, जशी की मी आता तुम्हाला इथे करून दाखवत आहे तशी. आणि त्याचबरोबर तुम्ही पुरण हे व्यवस्थित असं डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि मगच पुरण हे तयार करायला घ्यायचं आहे. पुरण हे अगदी कोरडं पण नको आणि अगदी सैलसर देखील नको, अगदी पातळही नको. व्यवस्थित असं आपलं पुरणची देखील कन्सिस्टन्सी असायला हवी इथे, तरच आपल्या पुरणपोळ्या ह्या व्यवस्थित बनून तयार होतात. आणि दुसरं म्हणजे तुमची जर डाळ शिजत नसेल, डाळीचा जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये थोडासा तुम्ही चुटकीभर असा खायचा सोडा घालायचा आहे आणि मग डाळ ही शिजवून घ्यायची आहे. डाळ मस्तपैकी अशी मौसूत शिजून तयार होते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि मला फीडबॅक द्यायला विसरू नका. धन्यवाद.